नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आता घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये मात्र मायाने जे काही दागिने आता हलव्याचे लताबाईंनी जानकीसाठी बनवलेले असतात तर ते सगळे दागिने तोडून ठेवलेले असतात. जेव्हा अवंतिका आता हे दागिने सगळ्यांच्या समोर घेऊन येते तेव्हा मात्र आता सगळ्यांना धक्काच बसतो. तर आता लताबाई म्हणते की हे जे कोणी केलेलं आहे मला माहिती आहे, कारण ज्या व्यक्तीला मी या घरामध्ये नकोय त्या व्यक्तीनेच मुद्दाम हे दागिने तोडून टाकले. तर तेव्हा आता सुमित्राला झोंबते. सुमित्रा म्हणते की काय बोलतात, हे सर्व मी केले, तुम्ही माझ्यावर असा आरोप कसा करू शकतात. माया मात्र आता हे सर्व बघून हसत असते, कारण लताबाई आणि सुमित्रा या दोघीमध्ये पुन्हा आता भांडण येणे जुंपलेलं असतं. त्यावर तर लताबाई अगदी सुमित्राकडे रागाने बघत म्हणते की जानकी, मी तुला म्हणाले होते की मला इथे थांबू नकोस, कारण तुझ्या सासूच्या डोळ्यात मी खुपते. आता आलेल्या बायका आहे तर त्या सगळ्यामध्ये कुजबुज व्हायला सुरुवात होते. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की नाही, मलाच कळालंय की मीच तुमच्या डोळ्यामध्ये खुपते म्हणून माझ्याच घरामध्ये राहून माझ्यावर आरोप करतात आणि ते आरोप सुद्धा खोटे. आणि आता मात्र सुमित्रा सगळ्या बायकांना विचारते की बघा, मी सगळ्यांच्या समोर येथे उभी आहे आणि तरी सुद्धा माझ्यावर हे असं संशय घेतात. आता जानकीला फार टेन्शन येतं. जानकी म्हणते की आई प्लीज तुम्ही शांत व्हा. लताबाई म्हणते की हो, मला आता पूर्ण खात्री पडलेली आहे की तुमच्या ओठावर एक आणि मनात एक असतं. तेव्हा सुमित्राला राग येतो. त्यानंतर आता इकडे सौमित्र, सारंग, नाना आणि ऋषिकेश देवी आईच्या दर्शनासाठी येतात. तेव्हा आता दर्शन झाल्यानंतर सारंग म्हणतो की मला खरंच खूप टेन्शन आले, भीती वाटते. तेव्हा ऋषिकेश विचारतो की काय रे, काय झालं. सारंग म्हणतो की आपण इकडे आलो आणि तिथे जर भांडण झाले तर काय करणार. त्या दिवशी त्या लता काकू नको नको ते असं बोलल्यात अगदी आपल्या आईला. तेव्हा सौमित्र म्हणतो की अरे सारंग, त्या रागात बोलले असतील. सारंग देवाला हात जोडतो की आज असं नाही झालं तर बरं होईल. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की सारंग, अरे जरी काही झाले तर जानकी आहे ना तिथे सांभाळून घेण्यासाठी. नाना सुद्धा समजावतात की हो, आता बायका तिथे गोळा झालेल्या आहेत, त्यामुळे त्या निमित्ताने तरी एकमेकींच्या मनात असणारे क्लेश तर अगदी जातीलच. पण तशी मात्र ते देवाकडे प्रार्थना करतात. ऋषिकेश म्हणतो की नाना हे बघा, सगळं काही ठीक होईल, काळजी करू नका बरं. जानकीचा प्लॅन अगदी परफेक्ट आहे, मला माहिती आहे की सगळं काही पहिल्यासारखं होईल म्हणून. त्यानंतर सारंग विचारतो की नाना आपल्याला तर आता घरामध्ये यायला बंदी घातलेली आहे, मग आता तोपर्यंत दर्शन झाल्यानंतर काय करायचं. नाना म्हणतात की तोपर्यंत आपण बाहेर बसूयात. सगळेजण आता देवी आईच्या मंदिराच्या बाहेर येतात दर्शन वगैरे घेऊन. सारंग म्हणतो की चल दादा, खूपच दिवस झाले नाकेवरची भजी नाही खाल्ली, आपण भजी खाऊयात. त्यानंतर आता इकडे घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू होतो, परंतु आता तो कार्यक्रम बाजूला राहतो आणि त्यात म्हणजे आता सुमित्रा आणि लताबाई यांचं भांडण सुरू होतं. सुमित्रा आता बायकांना म्हणते की अहो काय सांगायचं, जेव्हापासून ह्या बाई आमच्या घरात आल्यात ना तेव्हापासून नुसते भांडणच होतात आणि मुळात म्हणजे खोटारडेपणा करून ह्या आमच्या घरामध्ये घुसलात. आता जानकीला तर अगदी खूपच टेन्शन येते की नक्की हे सर्व काय होतं म्हणून. अगदी खोटं बोलून त्या आमच्या घरामध्ये घुसल्यात आणि आम्हाला काय सांगितलं की माझी सवत आहे पार्वती बनून ह्या आमच्या घरामध्ये घुसल्यात म्हणून लताबाईबद्दल आता सुमित्रा सर्व काही सांगत असते. तेव्हा अवंतिका म्हणते की आई काय बोलतात आहो तुम्ही. मात्र आता सर्व बायका ह्या अगदी उठून उभ्या राहतात. जानकीच्या डोळ्यात पाणी येते. सुमित्रा खरंच सगळ्यांच्या समोर लताबाईचा अपमान करत असते तर लताबाईचे डोळे भरून येतात आणि म्हणते की हे बघा, या सगळ्याची मी अगोदर माफी मागितलेली आहे, पण तरी सुद्धा आता तुम्ही आम्हाला असं हिणवतात. तेव्हा मात्र आता सुमित्रा म्हणते की हो ना, तुम्ही आतल्या गाठीचे आहात हे तुम्ही आता मान्यच करतात, खरंच खूपच छान. तेव्हा आता लताबाई खूप रडत म्हणते की बास करा, आता मी तुमचं ऐकून घेते, म्हणून तुम्ही वाटेल तसं बोलू नका. तेव्हा जानकी आता आईला म्हणते की आई प्लीज तू रडू नकोस आणि सुमित्रा आईंना म्हणते की प्लीज अहो आई तुम्ही शांत व्हा, असं काही बोलू नका. तेव्हा आता सुमित्रा रागाने म्हणते की मी शांत नाही होणार, आता तर गप्प नाही बसणार, कारण सण होता म्हणून इतका वेळ मी शांत बसले, मनावर मी संयम ठेवला. तुला असं वाटेल का की तुझ्यासाठी जे हलव्याचे दागिने केलेले आहेत तर मी तोडेल म्हणून. त्यावर आता जानकी म्हणते की नाही हो आई, मी असं कधीच करणार नाही, माझा पूर्ण विश्वास तुमच्यावर आहे. त्यावर सुमित्रा म्हणते की हो मग तुझ्या आईला ते समजाव. तेव्हा आता लताबाई तर ऐकून घ्यायला तयारच नसते, कारण माझा खूप अपमान झालेला आहे, तो बास करा. म्हणून आता लताबाई जायला निघते की जानकी आता मला यापुढे नाही सहन होत. तेव्हा आता जानकी म्हणते की आई. तेव्हा लगेच आता सुमित्रा म्हणते की हो मी जाते हे ऐकून अगदी कंटाळा आलेला आहे म्हणतात, परंतु जायला तर तयार नाही. त्यामुळे मीच एक काम करते की मीच जाते आता इथून कायमची. तेव्हा आता जानकी अगदी जीवाचा अकंताव करून दोघींना अगदी अडवण्याचा खूप प्रयत्न करत असते, पण दोघी सुद्धा ऐकायला तयारच नसतात. बायकांसमोर प्लीज तुम्ही दोघी तमाशा करू नका, शांत राहा असे जानकी सांगते. तेव्हा आता बायका म्हणतात की जानकी अगं काय काय हा तमाशा सुरू आहे. हळदी कुंकवाच्या दिवशी तू आमच्या सुनांना येथे बोलावलं आणि आता हे कशाला बोलावलं की हे भांडण बघण्यासाठी बोलावलं का. तेव्हा मात्र आता त्यातील ज्या दुसऱ्या बाई आहे तर त्या
म्हणतात की अहो आपण सुद्धा यांच्याकडून असंच भांडायचं शिकावं, यासाठी मुद्दाम यांनी आपल्याला इथे बोलावलं ह्या जानकीने. म्हणून आता जानकीवर वाटेल तसे आरोप बायका सुद्धा करायला सुरुवात करतात. अवंतिकाला वाईट वाटतं आणि जानकीला सुद्धा. तेव्हा आता मायाला तर हसू येत असतं, परंतु जानकी म्हणते की सुवर्णताई आणि मायाताई हे बघा, हात जोडते पण प्लीज असा गैरसमज करून घेऊ नका तुम्ही. तेव्हा ती मायाताई आहे ती म्हणते की नात्यांचा अगदी ह्या रणदेवेंच्या घरात बाजार मांडलेला आहे, त्यामुळे इथे अजिबात थांबायला नको, चला ग. तेव्हा आता अवंतिका पुढे येते. अवंतिका म्हणते की हे बघा, हो हळदी कुंकू सुद्धा सुरू झालं नाही, मी कुणाला वाण सुद्धा दिलेला नाही, प्लीज थांबा. म्हणून जानकी म्हणते की प्लीज सुवर्णताई, अहो निदान अवंतिकाला वाण तरी देऊन द्या. मात्र आता जानकी आणि अवंतिका त्यांच्यासमोर हात जोडत असतात, पण तरी सुद्धा आता त्या बायका काही ऐकत नाही. सगळ्या बायका आता तिथून निघून जातात. आता जानकी दोघींना सुद्धा म्हणते की झाले ना तुमच्या मनाचे समाधान, शेवटी तुम्हाला दोघींना एकत्र येण्यासाठी आम्ही हा सण आनंदाने साजरा करण्याचं ठरवलं होतं. तुम्ही दोघींनी मात्र माझ्या आणि अवंतिकाच्या आनंदाचा विचार केला नाही. बायकांचं बघितलं का ते त्यांच्या सुनेसोबत कसे अगदी छान अगदी आनंदी होत्या. माझ्या आईला मात्र सासूबाईंचं वागणं डोळ्यात खुपतं आणि सासूबाईंना मात्र माझी आई नकोशी झाली. तुमच्या दोघीमध्ये फक्त मला समेट घडून आणायचं होतं, पण दोघी ऐकायला तयार नाही. मला दोघींना सुद्धा आमच्या प्रेमापेक्षा तुमचा इगो मोठा वाटला. आणि काय ग आई, या सगळ्याची सुरुवात तूच केली. तुला विषय काय गरज होती या काढण्याची की दागिने तोडले म्हणून? तुला कोणी सांगितले की हे दागिने आईंनी तोडलेत म्हणून? तेव्हा लताबाई रडत विचारते की मग दागिने कोणी तोडलेत ग जानकी? आणि हे बघ आई, तुलाच माहिती नाही आणि मग तू माझ्या सासूबाईवर का आरोप करतेस? म्हणून जानकी आता लताबाईवर अगदी ताव खात असते आणि सुमित्राला सुद्धा म्हणते की आई, माझ्या आईची तर चूक झाली, परंतु तुम्ही सुद्धा हा विषय मुद्दाम वाढवला. रणदिव्यांचं नाव अगदी पंचक्रोशीत कसं घेतलं जातं हे आपल्याला माहितीच आहे आणि आज बायका आपल्या इथून कशा निघून गेल्या हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. आता मात्र त्या बायका आपल्याबद्दल काय बोलतील याचा विचार तुम्ही केलात का? अवंतिकाचं हळदी कुंकू होतं, आम्ही इतकी तयारी केली होती, परंतु अवंतिकाने कुणालाही वाण दिला नाही आणि तिचा हळदी कुंकू सुद्धा झाले नाही. अवंतिकाने किती तयारी केली होती आई, तुम्हाला तर माहितीच होतं. आता सुमित्रा म्हणते की हो मला माहिती आहे, परंतु काय करणार? आणि दरवेळेस तू मात्र मला यांना समजून घ्या असं का सांगतेस? तुला काय वाटतं मी यांना समजून घेत नाही? अगं प्रत्येक वेळेस तर मीच समजून घेते म्हणून यांना सहन करते मी. कोणत्याही मुलीची आई अशी अगदी आपल्या लेकीच्या संसारात येऊन विष कालत नसते. तेव्हा आता जानकी रडत असते. जानकी म्हणते की हे बघा, माझ्या आईची चूक तर झालीच आणि जर मात्र तुमची इच्छा असेल तर आईला मी आत्ताच घर सोडून जायला सांगते. आणि हे बघा अहो आई, माझी आई एकटी आहे, तिच्याशिवाय तरी मला कोण आहे? मी जो काही तुम्हाला प्रश्न विचारला तो फक्त एका लेकीच्या असणाऱ्या मायेच्या पोटी, आणि खरंच तुम्हाला त्रास देण्याचा तिच्या मनामध्ये विचार सुद्धा नव्हता. त्यामुळे तुम्ही सुद्धा आई खूप मोठा गैरसमज करून घेतला. आणि आई तुम्ही विसरलात का? तुमच्या आणि माझ्यावर असणाऱ्या रागापोटी ऐश्वर्याने आईला किडनॅप केलं होतं आणि त्याचा राग मात्र आईने आपल्यावर नाही काढला अजूनपर्यंत. शेवटी आईने काय केलं की ऐश्वर्याचा खोटेपणा आहे तर तो सगळ्यांच्या समोर उघड केला. तर तिने आई तिच्या सगळ्या चुका सुद्धा अगदी कबूल केल्यात आणि कोर्टामध्ये साक्ष सुद्धा दिली. त्यावर तर सुमित्रा म्हणते की हो आठवतंय ना, मला सगळं काही आठवतं. एवढ्या चुका केल्या परंतु तरी सुद्धा ते अजून सुधारलेले नाहीत, अजून सुद्धा चुका करतच आहेत. तेव्हा मात्र आता जानकी दोघीवर खूप भडकते आणि या घराला मला वाचवायचं आहे, त्यासाठी मला तुमच्या दोघींची सुद्धा गरज आहे, परंतु तुम्हाला माझं काही घेणे देणे नाही. तुम्ही फक्त एकमेकीबद्दल काय बोलतात याकडे जास्त लक्ष देतात आणि तुम्ही दोघेही सांगा की मी कुठे चुकते म्हणून. लग्नानंतर मी कायमच माझ्या सासूला आईसारखं मानवलं, पण सासूने सुद्धा अगदी सुनेला मुलीसारखंच वागवायला हवं. आणि लताबाईला सुद्धा म्हणते की आई, जेव्हा मुलगी लग्न करून दुसऱ्याच्या घरामध्ये जाते तेव्हा त्या घराची जबाबदारी मात्र त्या मुलीची असते. त्यामुळे मात्र आता मुलीच्या आईने मर्यादितच लुडबुड केलेली चांगली असते. आई, आज मात्र तुझी चूक झाली, ती सीमा मात्र तू ओलांडलीस. तेव्हा आता लताबाई रडत असते. तेव्हा जानकी म्हणते की आई, तुम्ही सुद्धा अगदी मला काय मुलगी मुलगी करत राहतात, पण तुम्ही सुद्धा मला कधीही मुलगी म्हणून आतापर्यंत समजून नाही घेतलं. त्यामुळे हे बघा, तुम्हाला दोघींना एकमेकीशी भांडायचं आहे तर भांडत बसा. आणि जानकीला खूप वाईट वाटतं की दोन आया असून त्या सुद्धा मला समजून एक मुलगी म्हणून नाही घेऊ शकत, याचं तिला फार वाईट वाटतं. माये तर आता ही सर्व बघून तिला खूप आनंदच होत असतो. अवंतिकाला सुद्धा फार वाईट वाटतं. तेव्हा आता जानकी म्हणते की ठीक आहे, आता मात्र माझ्या सासूबाई या घरातून जातील किंवा माझी आई या घरातून जातील या भीतीपोटी आणि दडपणाखाली राहण्यापेक्षा मीच आता हे कायमचं घर सोडते. आता हे जानकीचा निर्णय ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो. मला माफ करा आणि हा विषय येथेच थांबवा, मीच या घरातून जाते म्हणून जानकी जायला निघते. अवंतिका आता जानकीचा हात धरते, परंतु जानकी तरी सुद्धा निघून जाते, ते पण रडतच. तेव्हा लताबाई जोरात जानकी असं ओरडते, परंतु मायाला ह्या संधीचा फायदा घ्यायचा असतो म्हणून ती घाईने आतमध्ये येते. म्हणून ती आपल्या गुंडांना फोन करून सांगते की जानकी आत्ताच घराच्या बाहेर गेली, आता गेलेली आहे
आहेस, पण परत घरामध्ये यायला नको, याचा बंदोबस्त केला पाहिजे. तेव्हा आता तो माणूस म्हणतो की तुमचं काम झालंच असं समजा. त्यानंतर मात्र आता अवंतिकाला फारच या दोघींचा राग येतो. दोघी सुद्धा आता दोन्हीकडे बसलेले असतात. अवंतिका दोघींना सुद्धा म्हणते, आता काय गरज आहे तुम्हाला शांत बसण्याची? कशाला इतक्या शांत बसलात? शांत बसलात, भांडा एकमेकींशी भांडा. जानकीताई सुद्धा अगदी वैतागून निघून गेल्यात. आणि मला एक गोष्ट सांगा, आता नानांना मी काय सांगायचं आहे? वहिनींनी तुम्हाला दोघींना समजावण्याचे खूप प्रयत्न केले, परंतु तुम्ही दोघी ऐकायला तयार नव्हतात. आता ऋषिकेश दादाला मी काय उत्तर द्यायचं की जानकी वहिनी कुठे आहात म्हणून, आणि त्यांना मी काय उत्तर द्यायचं की तुम्ही दोघी खूप भांडलात आणि तुमच्या या भांडणामुळे वैतागून मात्र जानकी वहिनी घर सोडून गेल्यात, हे मी त्यांना आता सांगू का? आणि हे बघा, आता मात्र मी त्यांना काही सांगणार नाही. तुम्ही दोघींनी जे काही सांगायचं आहे तर ते सांगा. आणि हे बघा, मी चुकते कारण मी तुमच्याशी अगदी ओरडून बोलते, परंतु आणि हे बघा, रागाच्या भरात वहिनी हे घर सोडून गेल्यात आणि जर त्यांनी जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं तर मात्र काय करायचं? तेव्हा आता सुमित्रा आणि लताबाई म्हणतात की नाही, असं नाही होणार. आणि सुमित्रा म्हणते की मी तिला परत घेऊन येते, म्हणून सुमित्रा लगेच उठून बाहेर येते. आता लताबाई सुद्धा खूप रडत असते की जानकी बाळा, तू परत घरी ये, हवं तर मी हे घर सोडून जाते, परंतु तू अशी घर सोडू नकोस. जानकी, तुझ्या घराला आज तुझी गरज आहे, त्यामुळे तू प्लीज कुठेही जाऊ नको. म्हणून दोघी आता जानकीला शोधायला निघतात. अवंतिकाला सुद्धा खूप टेन्शन येते, ती सुद्धा रडत असते. तेव्हा आता जानकी ही अगदी अंधारात जात असते आणि तेवढ्यात ते मायाचे गुंड आहे तर तिच्या समोर येऊन उभे राहतात आणि दोघंही जानकीचे दोन्ही हात धरतात. तर जानकी आपले हात अगदी सोडवत म्हणते की कोण आहात तुम्ही, सोडा माझे हात. जानकी अगोदर मात्र त्या गुंडांना चांगलीच मारते आणि एकाला लोटून देते आणि एकाच्या डोक्यात मारते. तेव्हा ते गुंड पुन्हा जानकीवर धावून येतात आणि जानकीच्या खांद्यावर अगदी काठीने मारतात. तेव्हा आता जानकीचे हात धरतात. तेव्हा आता लताबाई आणि सुमित्रा एकमेकींशी भांडतच बाहेर येत असतात आणि समोर बघतात तर जानकीला आता गुंड मारत असतात. हे बघून आता दोघींना धक्का बसतो आणि जानकी जानकी म्हणून आता दोघी ओरडत असतात. आता दोघी ओरडतात की जानकी जानकी. सुमित्रा म्हणते की वाचवा, आहे का कोणीतरी? तेव्हा आता जानकी वळून मागे बघत असते. जानकीचे दोन्ही हात गुंडांनी धरलेले असतात. तेव्हा आता हे गुंड मात्र जानकीला अगदी झाडावर ढकलून देतात आणि जानकीच्या डोक्याला लागते. जानकी झाडावर जाऊन आपटते आणि डोक्यातून अगदी रक्त येत असतं. तेव्हा आता सुमित्रा आणि लताबाई मात्र हे सर्व बघून खूपच घाबरतात आणि त्यांना जानकीच्या जीवाची काळजी वाटते. जानकीच्या डोक्यातून रक्त येत असतं, जखम झालेली असते आणि जानकी आता बेशुद्ध होऊन खाली पडते. लताबाई आणि सुमित्रा मात्र जानकीसाठी अगदी खूप रडत असतात. मात्र आता हे गुंड लताबाई आणि सुमित्रा यांना मारायला येतात. सुमित्रा मात्र आता एका गुंडाला ढकलून देते आणि लताबाई सुद्धा त्या गुंडाशी दोन हात करत असते. तेवढ्यात मात्र जो ढकलून दिलेला गुंड आहे तर तो उठतो आणि तेवढ्यात जानकीला सुद्धा शुद्ध येते. मात्र आता दोघी या गुंडाशी अगदी लढत असतात. तेव्हा सुमित्रा म्हणते की हे बघ लताबाई, तुम्ही जा आणि जानकीला वाचवा. लताबाई म्हणते की सुमित्राताई, मी ह्या गुंडाकडे बघते, तुम्ही जानकीला वाचवा. सुमित्रा म्हणते की आता तिला तुमची जास्त गरज आहे, तुम्ही जा, मी गुंड म्हणून सुमित्रा जोरात त्या गुंडाला ढकलून देते आणि लताबाई समोर येते की जा लवकर, तशी तुमची तिला गरज आहे आणि हे तुमच्यामुळे सुरू झालेलं आहे. तेव्हा आता लताबाईला खूप राग येते. लताबाई सुद्धा आता जोरात गुंडाला ढकलून देते आणि सुमित्रावर धावून येते की काय बोलतात, माझ्यामुळे? सुमित्रा म्हणते की हो, तुमच्याचमुळे. जानकी आता हे सर्व अगदी बघत असते. मात्र ह्या दोघीमध्ये अगदी तडाख्याचं भांडण सुरू होतं. गुंड सुद्धा उठून उभे राहतात आणि बघत असतात. तेवढ्यात आता दोन्ही गुंड उठून उभे राहून या दोघींना म्हणतात की चुप चुप, शांत व्हा. आणि आता ते दोघंही जे गुंड आहे तर ते मात्र सुमित्रा आणि लताबाई यांच्यावर अगदी काठीने मारायला निघणार. तोच लगेच जानकी उठते आणि धावतच येऊन त्यांच्या काठ्या पकडते आणि ह्या दोघींचा जीव वाचवते. जानकी मात्र आता इतकी पेटून उठलेली असते. एक दुर्गा अवताराने मात्र ह्या गुंडांची चांगली धुलाई ती काठीने करते. दोन्ही काठ्या हातात घेऊन आता एका गुंडाला ती मारत असते. आता लताबाई आणि सुमित्रा धक्क्यानेच बघत असतात. माझ्या आईला हात लावला काय रे? स्त्रीला कमकुवत समजवण्याची अगदी ही परत चूक करू नका. माझ्या आईला हात लावतो की काय म्हणून जानकी ते जोरजोराने त्यांना काठीने मारत असते. माझ्या सासूबाईला हात लावला, माझ्या आईला तू हात लावलास. माझी सासू आणि आई माझ्या जीव की प्राण आहे, हे लक्षात ठेव. माझा श्वास आहे, माझा आत्मा आहे आणि माझा श्वास तू माझ्यापासून हिरावून घेण्याची हिंमत कशी केली? म्हणून जानकी जोरजोराने त्यांना काठीने मारते. थांबा, मी तुम्हाला पोलिसांच्या स्वाधीनच करते. तेव्हा ते गुंड अगदी मार खात खात उठतात आणि लगेच तेथून पळून जातात. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश, नाना हे सगळेजण घरी येतात. आता अवंतिका झालेला सर्व काही प्रकार सांगते तर आता हे सगळ्यांना धक्काच बसतो. नाना म्हणतात की काय जानकी घर सोडून गेली लताबाई आणि सुमित्राच्या भांडणामुळे? तर अवंतिका म्हणते की हो. दोघी नाना एकमेकींशी इतक्या भांडत होत्यात, इतक्या संतापलेल्या होतात एकमेकीवर. ऋषिकेश विचारतं की म्हणजे हलव्याच्या दागिन्यावरून इतकं महाभारत घडलं, मग आईने सुद्धा थोडंसं अगदी समजावून घ्यायला हवं होतं. आई असं का वागली असेल? तर आता सारंग म्हणतो की अरे लता काकूंनी सुद्धा एकदा बोलणे
लग्नाच्या अगोदर विचार करायला होता. सौमित्र पुढे येतो. सौमित्र म्हणतो की जानकी बहिणीचा प्लॅन खूप चांगला होता. असं वाटलं होतं की सगळं काही व्यवस्थित होईल, परंतु आताही झालं तर ते उलटच झालं. माया आता तेथेच असते. त्यानंतर अवंतिका म्हणते की हे जे काही अगदी भांडण झालं तर ते गावातील बायकांसमोर झालं आणि त्या बायका सुद्धा खूप संतापल्या होत्या आणि खूप काही अगदी आपल्याला अपमान करून बोलून गेल्या. त्यावर आता हे सर्व ऐकून ऋषिकेश म्हणतो की जानकीला घर सोडण्याची काय गरज होती. तेव्हा आता माया म्हणते की त्यांची काय चूक आहे. त्या अगदी अगदी घसा कोरडा करत ह्या दोघींना समजावत होत्या, परंतु आता ह्या दोघी ऐकायला तयारच नव्हत्या आणि आता मात्र त्या दोघी जानकीताईंना शोधायला गेलेल्या आहेत. पण तुम्हाला भलतीच भीती वाटते की जानकीताईंना काही झाले तर नसेल ना, आणि शेवटी मायानेच आता जानकीला मारण्यासाठी गुंड पाठवलेले असतात. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की तिला काही होणार नाही, मी तिला घेऊन येतो. तेव्हा आता दोघेही जायला नाना म्हणतात की कोणी कुठेही जायचं नाही. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की नाना हो तुम्ही काय बोलतात, जानकी एकटीच आणि रागाच्या भरात एकतर तिने काही स्वतःच्या जीवाचं करून घेतलं तर काय करणार आपण. तेव्हा आता नाना म्हणतात की हे बघ मी जानकीला ओळखतो, यामागे मात्र जानकीची काहीतरी चाल असेल, म्हणून मला अगदी पूर्ण खात्री आहे की जानकी त्या दोघीतील भांडण सोडेल, समेट करेन त्यांच्यामध्ये आणि त्यांना घेऊन येईल. तर मी आता जे काही बोलतो ते जानकीवर असलेल्या विश्वासामुळे, आणि ऋषिकेश तू सुद्धा जानकीवर तोच विश्वास दाखव. हे बघ थोडासा धीर धर. जानकी आता पूर्णपणे आता मला तिची खात्री आहे की या घराची जी काही विस्कटलेली घडी आहे ती विस्कटून नाही देणार. आता मायाला तर खूप राग येतो, रागाने ती बघत असते. त्यानंतर आता इकडे सुमित्रा आणि लताबाई जानकीला धरतात. दोघेही जानकीला विचारतात की तू ठीक आहेस ना जानकी, तुला काही लागले वगैरे नाही ना. तेव्हा जानकी म्हणते की मी ठीक आहे. तुम्ही दोघी ठीक आहात का, तुम्हाला काही लागले तर नाही ना, असं प्रेमाने विचारते. आता लताबाई म्हणते की अगं तू फक्त आमच्या जखमाचा विचार करशील का, अगं तुझे घाव बघ ना, तू आमचा जीव वाचवला, ढाल बनून तू आमच्यासाठी उभी राहिलीस. आणि सुमित्रा रडतच म्हणते की जानकी परत असं घर सोडून तू कुठेही जायचं नाही. बघ तुला जशा लागतो ना तशीच तू सुद्धा आम्हाला हवी आहे. आणि हे बघ आता आम्हाला आमची चूक अगदी कळालेली आहे, आणि हे बघ आम्ही सुद्धा जे काही एकमेकांशी भांडलो तर आमच्यातील भांडण रुसवे फुगवे सगळं काही आम्ही विसरून जातोय. आणि लताबाई सुद्धा म्हणते की हो जानकी, यापुढे मात्र आम्ही बहिणीसारख्या राहू, तुला मात्र आमच्यामुळे कसलाही मनस्ताप नाही होणार. तेव्हा आता जानकीला आनंदच होतो आणि रडतच जानकी आपले डोळे पुसते आणि दोघींना म्हणते की बाद झालं, आता यापुढे अजिबात रडायचं नाही आणि यापुढे मात्र एकही डोळ्यातून अश्रू काढू नकोस. आणि सुमित्राला म्हणते की आई हे बघा तुम्ही सुद्धा यापुढे आता लक्षात ठेवायचं की जशी मला माझी जन्मताई आई महत्वाची आहे तसेच तुम्ही सुद्धा माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. म्हणून जानकी मात्र आता दोघींना घट्ट मिठी मारते. तेव्हा आता लताबाई देवाचे आभार मानते की माझ्या लेकीचा जीव वाचवलास. आता सुमित्रा सुद्धा देवाचे लाख लाख आभार मानते की जानकी जर तुला काही झाले असते तर आम्ही खरंच दोघी सुद्धा एकमेकांना माफ नसतो केलं. आणि आता लताबाई रडतच म्हणते की इतक्या ह्या फुटक्या वादापायी मी माझी सोन्यासारखी मुलगी गमावून बसले असते. तेव्हा आता लताबाई लगेच असं म्हटल्यानंतर सुमित्रा म्हणते की अहो माझी मुलगी काय करतात, जानकी माझी सुद्धा मुलगी आहे. म्हणून आता सुमित्रा जानकीचा हात धरून ओढते. तेव्हा आता दोघीमध्ये पुन्हा भांडण होतं. तेव्हा आता जानकी पुन्हा जोरात ओरडते की बास करा, तुम्ही दोघींनी परत भांडण सुरू केलं, मला नाही ऐकायचं, त्यापेक्षा मी येथे कायमची निघून जाते. आता सुमित्रा आणि लताबाई पुन्हा जानकीचा हात धरतात. सुमित्रा म्हणते की परत आता कुठेही जायचं नाही बाळा, हे बघ अगं तुला बरं वाटावं म्हणून आम्ही गंमत केली हो की नाही लताबाई. तेव्हा कुठे आता लताबाई आणि सुमित्रा यांच्यामध्ये अगदी समेट घडून येते. आम्ही दोघींनी बरोबर जानकीची गंमत केली म्हणून त्या हसत असतात. तेव्हा आता जानकी म्हणते की तुम्ही म्हणूनच माझी गंमत केली तर. आणि आता लताबाई ही जानकीला म्हणते की हे बघ तुझी शपथ घेते मी, यापुढे सुमित्रा ताईंशी कधी भांडणार नाही म्हणून. सुमित्रा सुद्धा आता शपथ घेते की मी लताबाईंचं मन दुखेल असं कधी काही बोलणार नाही. पण आता त्या दोघीही घरी चला असं म्हणतात. तेव्हा आता जानकी त्यांना दोघींना थांबवते आणि हे बघा मी मुद्दाम घराच्या बाहेर पडले होते कारण तुमच्या दोघींचे डोळे उघडण्यासाठी. तेव्हा आता सुमित्रा विचारते की म्हणजे ते गुंड वगैरे ते सर्व काही खोटं होतं का. जानकी म्हणते की नाही ते खरे गुंड होते. गुंड मात्र कुठून आले मला माहिती नाही, परंतु खरं सांगते की मी देवाचेच आभार मानते कारण तुम्ही दोघी म्हणे माझ्यासाठी त्या गुंडांच्या विरोधात भांडलात म्हणून. दोघी आज एकत्र आलात त्यापेक्षा माझ्यासाठी दुसरं चांगलं काय होऊ शकतं बरं. त्या तिसऱ्या व्यक्तीच्या अगदी ह्यामुळे तुम्ही एकमेकींशी भांडलात आणि तिला आनंद दिला, परंतु मी सुद्धा नावाची जानकी आहे की त्या व्यक्तीला मात्र मी फार काळ हा आनंद नाही भोगून देणार. तेव्हा आता सुमित्रा विचारते की अगं जानकी तू कुणाबद्दल हे सर्व बोलतेस ग. तेव्हा आता जानकी म्हणते की ऐश्वर्याबद्दल. तेव्हा आता हे बघा आई, ऐश्वर्याने प्लॅन करून तुम्हाला भेटायला बोलावलं होतं, तुमच्या दोघीमध्ये भांडणं लागावीत हाच तिचा प्लॅन होता. कारण हे जानकीला कसं कळले तर जानकी सांगायला सुरुवात करते की आजच सकाळी मी कावेरी काकूंना फोन केला होता आणि कावेरी काकूंनी मला हे सर्व सांगितले आणि हे बघ मला असं वाटलं होतं की मी सुद्धा एक आई आहे, आता ऐश्वर्या बदलली असं मला वाटलं होतं, म्हणून मी आता त्या दोघींची भेट घडून आणली
आणली होती, परंतु आता तिने हे सर्व लताताई आणि सुमित्रा या दोघींमध्ये भांडण लावण्यासाठी केल्याचं मात्र कावेरी काकू सगळं काही जानकीला सांगतात. माझा जीव वाचवण्यासाठी तुम्ही दोघी एकत्र येऊन लढू शकता, तर आपलं घर वाचवण्यासाठी तुम्ही का लढू शकत नाही, ते पण सगळेजण एकत्र येऊन. आता दोघे एकमेकींकडे बघतात तर लताबाई म्हणते की अगं बरोबर आहे तुझं, आणि सुमित्रा सुद्धा म्हणते की हो बरोबर आहे तुझं जानकी. अगं आम्ही तर कुटुंब सांभाळणारा होता, परंतु भांडणाच्या नादात आम्ही कुटुंब सांभाळायचंच विसरून गेलो. सगळ्यांच्या दोघींच्या सुद्धा चूक लक्षात येते, आणि आता मात्र आपलं हे घर वाचवण्यासाठी कोणी कितीही आपल्यात भांडण लावण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आपण न भांडता अगदी जिव्हाळ्यासारखं एकत्र राहायचं, म्हणून दोघींचे आता डोळे उघडतात. तेव्हा आता जानकी बरोबर त्यांचे डोळे उघडते. ऐश्वर्याच्या प्रत्येक कृतीला आता एकत्र राहून उत्तर द्यायचं असं जानकी त्यांना समजावते. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हे पग रोज रोज तिला अशी उत्तरं देण्यापेक्षा एकदाच तिचा चांगला सोक्ष लावायला हवा. तेव्हा आता जानकी म्हणते की त्यासाठी मात्र माझ्याकडे एक प्लॅन आहे आई. तेव्हा आता लताबाई आणि सुमित्रा विचारतात की प्लॅन कसला आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की हे भांडण आहे ना, तर ते मात्र असंच सुरू ठेवायचं आहे. तेव्हा आता जानकी मात्र जो काही प्लॅन आहे त्या प्लॅन बद्दल सांगते. त्यानंतर आता इकडे सगळेजण वाट बघत असतात. ऋषिकेश म्हणतो की आता मात्र बराच वेळ झालेला आहे, त्या अजूनपर्यंत आलेले नाहीत, मी जातो आणि त्यांना शोधून घेऊन येतो. तेव्हा आता नाना म्हणतात की ऋषिकेश, परंतु ऋषिकेश म्हणतो की नाही नाना, मी जातो आणि त्यांना घरी घेऊन येतो. आणि तेवढ्यात आता सुमित्रा ही घरी न येता फक्त लताबाई आणि जानकी घरी आलेले असतात, कारण आता हा ठरलेला जानकीचा आणि सुमित्रा लताबाई यांचा एक प्लॅन असतो. ऐश्वर्याकडे आता लताबाई सुमित्राला काढून द्यायचं म्हणून. आता मात्र दोघी घरे येतात, सगळेजण बघत असतात. तेवढ्यात ऋषिकेश जानकीच्या हाताला धरतो. सगळेजण खूप घाबरतात की नक्की काय झालं जानकीला. सारंग घाईने पाणी घेऊन येतो. ऋषिकेश घाबरतच विचारतो की जानकी अगं तुला जखम वगैरे कशी झाली, काय झालं बरं नक्की. तेव्हा आता ऋषिकेश बाहेर बघतो तर त्याला लताबाई एकटे दिसतात. तेव्हा तो जानकीला विचारतो की जानकी अगं आई कुठे आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की त्या नाही आल्या. तेव्हा आता सगळ्यांना एक धक्काच बसतो. आता ऋषिकेश विचारतो की नाही आल्या म्हणजे आई कुठे आहे ते सांग जानकी, सांग ना ती कुठे गेली, मी तिला घेऊन येतो. आणि ऋषिकेश जानकीला ओरडतो की अगं तुला आईला एकटीला सोडून असं यावंसच कसं वाटलं, तू सोडूनच कशी आली, सांग कुठे आहे आई. त्यांचा जीव आईसाठी टांगणीला लागलेला असतो. तर जानकी म्हणते की हे बघा ऋषिकेश, आई जिथे कुठे आहेत ना ते ठीक आहेत, त्यांना काही झालेलं नाही. आणि हे बघ ऋषिकेश, जरी इथे नसल्या तरी सुद्धा तिथे आहेत ना ऐश्वर्याच्या घरी, असं आता जानकीला म्हणायचं असतं. तेव्हा आता कुणाला काहीच कळत नसतं की नक्की आता सुमित्रा कुठे गेली. जानकी तर सांगते ते ठीक आहे, मग कुठे गेली असेल. तेव्हा आता जानकी थोडंसं रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की मी त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांनी नाही ऐकलं माझं, आणि शेवटी त्या गेल्यात त्यांच्या लाडक्या सुनेकडे. तेव्हा आता लाडकी सून म्हणजे नक्की कोण हे कुणाच्या काही लक्षात येत नसतं. अवंतिका विचारते की सुनेकडे म्हणजे नक्की काय. तेव्हा आता ऋषिकेश विचारतो की लाडक्या सुनेकडे म्हणजे नक्की कुणाकडे. तेव्हा आता जानकी म्हणते की ऐश्वर्याकडे. आता हे ऐकून सगळ्यांना आणखीनच एक धक्का बसतो. त्यानंतर आता इकडे कावेरी काकू दरवाजा उघडतात तर सुमित्राला बघून आता कावेरी काकूंना धक्काच बसतो. कावेरी काकू विचारतात की काय झालं सुमित्रा काकू, तुम्ही इतक्या रात्री आल्याच कशा. तेव्हा आता सुमित्रा रडण्याचं नाटक करते. मुद्दाम सुमित्रा काकू म्हणतात की कावेरी काकू तुम्हाला काय सांगायचं, कारण माझ्या थोरल्या सुनेला मात्र तिच्या सासूपेक्षा आई जास्त महत्वाची वाटते, आणि त्या घरात मात्र मला आता काही किंमत उरलेली नाहीच, त्यामुळे आता मी कायमचं ते घर सोडून आले. ऐश्वर्याला तर फारच आनंद होतो. ऐश्वर्या तर हसत असते. ऐश्वर्या लगेच पुढे येऊन म्हणते की म्हणजे शेवटी तुमच्या लाडक्या जानकीने तर रंग दाखवलेस तुम्हाला. तेव्हा सुमित्रा आत येते आणि म्हणते की खरंच ऐश्वर्या, शेवटी तूच मला जाग केलंस. त्या जानकीला जरीही माझी लेक मी मानत होते, परंतु तिने तिचे रंग दाखवलेस, तिनेच माझा केसांनी गळा कापला. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो का, मग मला एक गोष्ट सांगा बरं, तुम्ही जेव्हा घरातून बाहेर पडला तेव्हा ऋषिकेश दादा आणि नाना यांनी तुम्हाला नाही थांबवलं का असे विचारते. तेव्हा आता लगेच सुमित्रा रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की अगं ते कुठे घरी होते, कोणीही घरी नव्हतं, म्हणूनच मात्र तिच्या आईने आणि आता ह्या जानकीने मला घराच्या बाहेर काढलं कारस्थान करून. आता मला समजलं की त्या घरात माझं कोणी नाही, आणि ऐश्वर्या तुलाच फक्त माझी काळजी आहे, तर म्हणून मी ठरवलं की आजपासून मी इकडेच या घरात राहणार. हे ऐकून आता ऐश्वर्या विचारते की काय, तुम्ही माझ्या घरात राहणार. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो मला माहिती होतं, कारण दुसऱ्यांनी मला कितीही घराच्या बाहेर काढलंच, पण ऐश्वर्या अगं तू मला दूर नाही लोटणार म्हणून. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या रागराग करत असते. तर सुमित्रा काकू म्हणतात की बरं ठीक आहे, जाते मी इथून, मी तुम्हाला सुद्धा नकोशी झाली असेल, कारण घरातील लोकांनी तर अगदी मला नकोशी झाले म्हणूनच घराच्या बाहेर काढलं ना. तेव्हा कावेरी काकू पुढे येतात आणि सुमित्राला म्हणतात की नाही, तुम्ही अगदी हक्काने या घरात राहू शकता, स्वतःचं घर समजून तुम्ही या घरामध्ये थांबायचं, आणि हे बघा हे तुमच्या सोनेचं घर आहे, तर हे तुमचं सुद्धा घर आहे असं तुम्ही समजा. तेव्हा आता लगेच सुमित्रा ऐश्वर्याकडे पाहते आणि ऐश्वर्याला चालेल का असं विचारते. आता
आता ऐश्वर्या विचार करते करते आणि ठीक आहे असं म्हणत आता सुमित्रा ऐश्वर्याकडे बघून हसत असते, कारण जानकी आणि सुमित्राचा हा प्लॅन असतो. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश जानकीवरच चिडतो की हे सर्व तू काय केलंस दीपक, तू तुझ्या आईला तर परत घेऊन आली आणि माझ्या आईला ऐश्वर्याकडे जाऊन दिलंस, असं का केलंस तू. म्हणून आता ऋषिकेश जानकीवरच खूप चिडलेला असतो. तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश तुम्ही माझ्यावर का चिडता, आणि हे बघा मी आईंच्या पाया सुद्धा पडले, आईंना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु आईंनी माझं काही ऐकलं नाही आणि ते शेवटी ऐश्वर्याकडे निघून गेले. आता सारंग रडत असतो. सारंग म्हणतो की त्या ऐश्वर्याने जर आपल्या आईला काही केले तर आपण काय करणार आहोत. आता माया तर मनातून खूप हसते. ऐश्वर्या मात्र आता डोक्याला हात लावून बसली असेल आणि हे असं काही होईल याचा मी विचार केलाच नव्हता. आणि एक गोष्ट मात्र मनासारखी झाली की हे घर लवकरच तुटलं आणि लवकरच उद्ध्वस्त सुद्धा होईल. आता ऋषिकेश जानकीवरच ओरडतो. जानकी म्हणते की ऋषिकेश तुम्हाला असं वाटतं की हे सर्व मी मुद्दाम केलं, परंतु यात माझी काही चूक नाही. आता ऋषिकेश म्हणतो की तुझी आई घर सोडून जाणार होती, मग तुला इतकं टोकाचं वागण्याची गरज काय होती, आणि तुला सांगतो की माझी आई ऐश्वर्याकडे नाही राहणार. आणि ऋषिकेश मात्र सारंगला म्हणतो की चल आत्ताच्या आता आपण आईला घेऊन येऊया. तेव्हा आता ऋषिकेश आणि सारंग जायला निघतात तर नाना त्यांना थांबवतात आणि म्हणतात की हे बघ अरे ऋषिकेश आणि सारंग, अरे तुमच्या आईला ही गोष्ट कळायला हवी होती. ऐश्वर्या कशी आहे हे तिला माहिती होतं, पण तरी सुद्धा ती ऐश्वर्याकडे का गेली. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की मी घेऊनच येतो. तेव्हा सौमित्र पुन्हा त्यांना थांबवतो आणि म्हणतात की हे बघा ते घर सयाजी रावांचं आहे आणि उगाच ते काही आणखीन हे तंटा वाढवायला नको, तेथे मात्र आणखीनच आईला त्याचा जास्त त्रास होईल. ऋषिकेश जानकीवरच अगदी आरोप करत असतो आणि जानकी म्हणते की ऋषिकेश तुम्ही असं का करतात. तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो की हे बघ जानकी वाद नकोय, आईला परत घेऊन येतो त्यानंतरच आपण बोलूया. तेव्हा आता नाना पुन्हा ऋषिकेशला अगदी डोक्यात राग न घालता शांत राहायला सांगतो. आणि हे बघ सुमित्रा जरी तेथे गेली पण ऐश्वर्या तिला घरात घेणार नाही मला माहिती आहे, शेवटी सुमित्राला स्वतः घरी यावंच लागेल. आणि नाना स्पष्टपणे सांगतात की जर तुम्हाला माझं ऐकायचं नसेल तर यापुढे मी तुमच्याशी काही बोलणार नाही. आणि आता मात्र नाना सगळं काही शांत करतात. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जानकी आता ऋषिकेशला सर्व काही सांगते. आई जर ऐश्वर्याच्या घरी राहिल्या तर आपल्याला दोन गोष्टी कळतात, एक तो मास्क मॅन आणि दुसरी म्हणजे ती व्यक्ती आपल्याला कळणार आहे की जी आपल्या घरातील ज्या काही खबरी आहे तर ती बाहेर पुरवते म्हणून. आता मात्र माया आणि ऐश्वर्या सुद्धा एकमेकींना प्लॅन करतात. तर आता माया म्हणते की हे बघ तू तुझ्या सासू समोर जानकीला त्रास द्यायचा आणि जर मात्र तिने तुला थांबवलं तर त्या दोघी एकमेकींना सामील आहे असं समजायचं. आता लगेच जानकी ही ऐश्वर्याच्या घरी येते. तर सुमित्रा तिला बघून म्हणते की तू येते काय करतेस. जानकी म्हणते की आई मला तुमच्याशी बोलायचं आहे. तर सुमित्रा म्हणते की मला तुझ्याशी एकही शब्द नाही बोलायचा. तेव्हा आता माया जे काही आता मोबाईल मध्ये जानकीचे हाल आहे त्याबद्दल आता ती मकरंदला दाखवते आणि म्हणते की बघ ज्या जानकीने मात्र अगदी तुला त्रास देऊन ऋषिकेशशी लग्न केलं त्या जानकीचे बघ मी काय हाल करते ते. आता मकरंद मात्र जानकीकडे पाहत असतो आणि त्याला आठवते. तेव्हा आता मित्रांनो नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.